सुरुवातीचीच अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा भाजपचाच असणार आहे। महायुतीत सध्या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असा पॅटर्न आहे। तोच पॅटर्न कायम राहण्याचा देखील यावेळेस चर्चा रंगली आहे। तोच हा पॅटर्न ठेवण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते। सध्याच्या घडीला महायुतीत मुख्यमंत्री खरं तर मुख्यमंत्र्यांच्या जोडीला 2 उपमुख्यमंत्री आहेत। नव्या सरकारमध्ये देखील तशीच रचना असेल, पण मुख्यमंत्री भाजपचा असेल। तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडे सरकारमधील प्रमुख पद ही कायम राहणार असल्याची देखील माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। जुई, आपण जर का महायुतीचा पॅटर्न पाहिला तर मग एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहे। आता उद्या शपथविधी सोहळा होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। नेमका कसा पॅटर्न असणार आहे, उद्या नेमकं काय घडेल? अगदीच वर्ष आपण पाहतोय की काल विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्टपणे बहुमत हे महायुतीला मिळालं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री हा महायुतीचाच असणार, सरकारी महायुतीचाच बसणार आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र आता मुख्यमंत्री नेमकं कोण असणार ही चर्चा सर्वांकडेच आहे आणि सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे लागलं आहे। आत्ताचं जे सरकार आहे त्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। तसंच पॅटर्न यापुढे म्हणजे आता जसं नवीन सरकार स्थापन करतील 26 तारखेपासून त्या सरकार मध्ये देखील हाच पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न किंवा प्रयत्नशील महायुती असणार आहे। म्हणजे एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। जी माहिती आता आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार भाजप ही मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे, कारण का 136 आमदार भाजपचे निवडून आले आहेत। सलग भाजपचा हा तिसऱ्यांदा त्यांनी रेकॉर्ड मोडला आहे आणि भाजपचे 100च्या वर आमदार त्यांनी निवडून आणले आहेत। 125चा बहुमताचा आकडा भाजपने पार केला आहे। त्यामुळे स्पष्टपणे भाजप ही सर्वाधिक मोठी पार्टी बनली आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री बनेल या हालचालींना आता वेग आलेला आहे। कारण का जर आपण पाहिलं तर ज्यावेळी महायुतीचं सरकार बनत होतं एकनाथ शिंदे यांना घेऊन, जेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं गेलं देवेंद्र फडणवीसांकडून, तेव्हा काही प्रमाणात नाराजी भाजपच्या नेत्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती की देवेंद्र फडणवीसांकडेच मुख्यमंत्री पद असायला होतं। मात्र तडजोडीची भाषा ही भाजपच्या नेत्यांकडून आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आता ती तडजोड भाजप करायला तयार नसून अमित शहांनी देखील अशी माहिती मिळाली होती की जेव्हा दिल्लीमध्ये बैठका झाल्या होत्या तेव्हा एकनाथ शिंदेंना आठवण करून दिली होती की भाजपमुळे तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात करून। त्यामुळे आता जर स्पष्टपणे भाजपकडे बहुमत आहे तर निश्चितच भाजप मुख्यमंत्री पदासाठी दावा करणार आणि त्याच्या हालचालींना वेग देखील येईल, कारण का आज संध्याकाळी तिन्ही नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। मात्र जर देवेंद्र फडणवीस किंवा इतरही कुठले नेते भाजपचे मोठे मुख्यमंत्री पदाचा दावेदार चेहरा होत आहेत तर मात्र जे इतर 2 उपमुख्यमंत्री पदाचे चेहरे असणार आहेत ते नेमके कोण असणार आहेत? अजित पवार असतील का एकनाथ शिंदे यांच्याकडून दुसरं कोण असेल हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र हाच पॅटर्न एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री महायुती राबवणार असल्याची माहिती आपल्याला मिळते। आज दिल्लीमध्ये जेव्हा सर्व नेते जातील संध्याकाळी तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते महाराष्ट्रामध्ये घेऊन येतील आणि उद्या संध्याकाळी शपथविधी सोहळा देखील पार पडेल अशी माहिती मिळते। वर्षा, निश्चितच जुई, त्यामुळे आता उद्या मुख्यमंत्री कोण हे एकंदरीत स्पष्ट होणार आहे। या संदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद।